त्यांना मनापासून शुभेच्छा। अपेक्षा आहे तुम्हाला मंत्रिपदी वर्णी लागेल अशी? त्याच्यावर काही आम्ही टिप्पणी करण्याचं कारण नाही, ते आमचे टीम ठरवेल, नेते ठरवतील, कोणीही असेल ते। जितकं मोठं बहुमत तेवढं अपेक्षा आहे महाराष्ट्राच्या जनतेच्या। हां, नक्कीच त्या पूर्ण करतील। आम्ही 5 वर्ष चांगलं काम केलंय, नक्कीच त्या पूर्ण करतील, मला अपेक्षा आहे। खूप खूप धन्यवाद सर। या ना सर, भाऊ आहे। तर महाराष्ट्रामध्ये आता देवेंद्र 3.0 देवेंद्र फडणवीस उद्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत। आज दुपारी भाजपकडून सत्ता स्थापनेचा दावा केला जाईल। मोठा जनादेश भाजपच्या बाजूने आलेला आहे। 132 आमदार भाजपचे निवडून आले। तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन केल्यानंतर देवेंद्र फडणवीस आता विधान भवनातून बाहेर पडताना सगळ्याच आमदारांकडून देवेंद्र फडणवीसांचं या ठिकाणी अभिनंदन करण्यात आलेलं आहे। देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळामध्ये आता कुणाकुणाची वर्णी लागणार आहे याकडे देखील आपलं लक्ष असेल। उद्या शपथविधीवेळी मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्री एक मंत्री शपथ घेतील असंही म्हटलं जाते। तर देवेंद्र फडणवीस, अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्यासोबत आणखी कोण शपथ घेणार याकडे देखील आपलं लक्ष असेल। आणि देवेंद्र फडणवीस आता विधान भवनात निघतायत। राजभवनावर महायुतीकडनं सत्ता स्थापनेचा दावा केला जाणार आहे, मात्र त्याआधी दुपारी 2 वाजता वर्षावर बैठक होणार आहे। काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये वर्षावर आता काही वेळातच बैठक होणार आहे। दुपारी 2 वाजता ही बैठक वर्षावर होईल। देवेंद्र फडणवीस आता त्यांच्या सागर बंगल्यावर निघालेले आहेत। आतापर्यंत निवडणुकांची पूर्ण रणनीती आणि त्यानंतर सत्ता स्थापनेच्या सगळ्या हालचाली या देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावरच होत होत्या। आणि आता गटनेता म्हणून निवड झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस आपल्या सागर बंगल्यावर जात आहेत। त्यानंतर दुपारी वर्षावर महायुतीमधल्या 3ही प्रमुख नेत्यांची बैठक होणार आहे। या बैठकीमध्ये सत्ता स्थापनेच्या दाव्यासंदर्भामध्ये त्यांची निवड झालेली आहे। उद्या ते मुख्यमंत्र्यांची शपथ घेतील आणि जसं 2014 ते 19 त्यांनी या महाराष्ट्राला एका प्रगतीपथावर नेऊन ठेवलं, महाराष्ट्राची ओळख एक वेगळ्या पद्धतीने झाली होती, त्याच पद्धतीने पुढच्या 5 वर्षात देवेंद्रजी या मी महाराष्ट्राच्या 14 कोटी जनतेच्या वतीने आणि महाराष्ट्राच्या तमाम महायुतीच्या कार्यकर्त्यांच्या वतीने, भारतीय जनता पक्षाच्या वतीने आज मी आमचे भारतीय जनता पार्टीचे आमचे गटाचे अध्यक्ष, विधानमंडळ गटाचे अध्यक्ष माननीय देवेंद्रजी फडणवीस यांना मनापासून शुभेच्छा देतो। आमचे लोकप्रिय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्रामध्ये ऐतिहासिक विजय आम्हाला मिळाला। मोदीजींनी एक है तो सेफ है, एक है तो सेफ है हा नारा दिला आणि संपूर्ण महाराष्ट्राच्या जनतेने एक है तो सेफ है हा नारा स्वीकारला। आमच्या एकनाथ शिंदेजी आणि महायुती सरकारने केलेल्या योजना आणि दिलेला जाहीरनामा हा जनतेने स्वीकारला। अजितदादा पवार, एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस सरकारने केलेले कामं जनतेने मान्य केले आणि पुढच्या 5 वर्षामध्ये डबल इंजिन सरकार, मोदी सरकार, महाराष्ट्र सरकार मिळून डबल इंजिन सरकारच महाराष्ट्राला क्रमांक 1 करू शकतं, देशातलं 1 नंबरचं राज्य करू शकतं हे जनतेने स्वीकारलं आणि म्हणून आम्हाला ऐतिहासिक विजय मिळाला। मी माननीय आमचे नेते, देशाचे गृहमंत्री अमित शहाजी यांचं कुशल संघटनात्मक निवडणुकीचं नियोजन आणि आमचे राष्ट्रीय अध्यक्ष JP नड्डाजी यांनी आम्हाला दिलेलं संघटन कौशल्य, आमचे प्रभारी भूपेंद्र यादव, अश्विनी वैष्णवजी, आमचे शिवप्रकाशजी आणि संपूर्ण केंद्राची आमची टीम या ठिकाणी सर्वांनीच खूप मोठं सहकार्य आम्हाला केलं। आमचे नितीन गडकरीजी यांनी मोठ्या प्रमाणावर प्रचार प्रसार केला आणि आज मला अभिमान आहे की आज महाराष्ट्राच्या केंद्रातल्या संपूर्ण टीमने ज्या पद्धतीने आम्हाला महाराष्ट्राला महाविजय
हा मिळवून देण्याकरता काम केलं आहे. मी सर्वांचा आभार मानतो आणि मोदींच्या नेतृत्वातला हा मोठा महाविजय, देवेंद्रजींच्या कामावर झालेला महाविजय, एकनाथजीच्या संपूर्ण नेत्यांच्या, अजित पवारांच्या कामामुळे झालेला महाविजय आणि पुढच्या काळामध्ये जनतेची अपेक्षा आम्ही पूर्ण करू. आमचं सरकार जेव्हा देवेंद्रजी उद्या मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील, आमचे एकनाथजी, अजितदादांचे सर्व त्या ठिकाणी सरकार बनेल आणि या ठिकाणी जे आमचं सरकार बनेल ते अत्यंत महत्त्वपूर्ण सरकार, महाराष्ट्राला आत्तापर्यंत विकास, सर्वात मोठं विकासाचं सरकार, सर्वात जास्त विकास करणारं सरकार, जनतेला आशा अपेक्षा पूर्ण करणारं सरकार महाराष्ट्रात येईल. खरं तर आज मी आमचे विजय रुपानीजी जे आमचे निरीक्षक आले होते, आमच्या निर्मलाताई सीतारामन, त्यांचेही मी महाराष्ट्राच्या जनतेकडनं आणि भारतीय जनता पार्टीकडनं आभार मानतो. आमचं केंद्रीय नेतृत्व जे ठरवेल तसा शपथविधी होईल. आज तर देवेंद्रजी, एकनाथजी, अजितदादा चर्चा करतील, आमचं केंद्रीय नेतृत्व चर्चा करेल आणि त्यातनं जे काही ठरेल ते आपल्याला उद्या दिसेल. आमची पार्टी ही सामूहिक निर्णय करणारी पार्टी आहे. आमच्या महायुतीमध्ये एकनाथजी, अजितदादा, आमचे 13 पक्ष आहे. सर्वांशी चर्चा करावी लागतं. सरकार बनवताना असं नाही आहे की बाबा आजच भाजपाने आपला मुख्यमंत्रीपद बनवून टाकलं, असं नाही आहे. आम्ही सर्व महायुतीला चर्चा करून एकनाथजी, देवेंद्रजी, अजितदादा बसून याला वेळ लागतो. अशी केस नाहीये, तो आता मुख्यमंत्र्याचा अधिकार आहे. कुठल्याही तक्रारी विना आता हा विषय संपून जाईल. एकनाथ शिंदेची अजूनही अपेक्षा आहे. बिलकुल आता अपेक्षा ज्या असतील त्या भारतीय जनता पार्टी पूर्ण करेल अशी मला आशा आहे. विकासाचं यापुढचं महाराष्ट्राचं चित्र कसं असेल? एकदम विकासाच्या कामावरच मागचे 5 वर्ष आणि आजचे वर्ष लोकांनी शिक्कामोर्तब. भारतीय जनता पार्टी विधिमंडल गठ के लिए हमारे महाराष्ट्र के नेता देवेंद्र फडणवीस जी का चयन हुआ है. करोड़ जनता की ओर से, महायुति की सभी कार्यकर्ता की ओर से, हमारे महाराष्ट्र के भारतीय जनता पार्टी के लाखों कार्यकर्ताओं की ओर से और महाराष्ट्र की जनता की ओर से मैं देवेंद्र फडणवीस जी का बहुत बहुत अभिनंदन करता हूं. हमारे प्रधानमंत्री मोदी जी के नेतृत्व में महाविजय की संकल्पना हमने की थी और मोदी जी के नेतृत्व में हम सब ने जो मोदी जी ने नारा दिया है, एक है तो सेफ है, एक है तो सेफ है, ये नारा सारे महाराष्ट्र के 18 पकड़ जातियां, सभी धर्मों ने, सभी समाजों ने स्वीकार किया और ये नारे को लेकर हम आगे गए. ये महाराष्ट्र में सब एक रहे, सेफ रहे, ये आधार पे हम सामने गए और मोदी जी के नेतृत्व में डबल इंजन सरकार, केंद्र की सरकार और राज्य की सरकार, दोनों सरकार मिलकर महाराष्ट्र को देश का क्रमांक 1 का राज्य बनाने का जो हमारा प्रयास है, हम लोगों ने वो प्रयास किया है. एकनाथ शिंदे जी के नेतृत्व में जो सरकार बनी थी 2.5 साल, तो मोदी जी की सरकार और एकनाथ जी की सरकार मिलकर जिस प्रकार से महाराष्ट्र में विकास हुआ है, महाराष्ट्र में योजनाएं बनी है, ये योजना को जनता ने स्वीकार कर लिया. आने वाले 5 साल हम जनता को जो मैनिफेस्टो देने वाले हैं वो भी जनता ने स्वीकार कर लिया. हमारा जो मैनिफेस्टो वो भी स्वीकार कर लिया है. जनता ने ऐतिहासिक जीत दी है. हमारे देश के गृह मंत्री अमित भाई शाह जी ने जिस प्रकार से कुशल संगठन नियोजन हमको दिया है, जिस प्रकार से अमित भाई ने